काश्मीर माझंच आहे, माझं महाराष्ट्र माणसाचं काश्मीर आहे. इथली लोक आम्हाला बघून घाबरतात. आणि फायनली इतकी ऑफ रोडिंग केल्यानंतर त्या एरिया सर्च ऑपरेशन चालू आहे. अभी जैसा गिरूंगा मैं. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कसे फिरतात. 12,500 फुटावर सुद्धा आम्याची उवट आहे. लय पैसे पक्के पैसे वाचले. फुल खुश. तुमची हालत आहे. कशा आहे रे पोरांनो. आज इंग्लिश ब्रेकफास्ट करताय इतक्या दिवसांनी. अरे मिसळपाव वगैरे नाही मागवला तुम्ही. मिसळपाव नाही मागवला. आपल्या चिन्याला आवडतो ना. चिन्या इथे येतो आणि मिसळपाव मागतो सगळ्यांकडे. आम्ही काश्मीर मध्ये येऊन कोणती गाडी ऐकतोय. काश्मीर माझंच आहे, माझं महाराष्ट्र माणसाचं काश्मीर आहे. जय शिवाजी, जय भवानी. चला इथून आता आम्ही पुढे चाललोय युसमर्ग वरून. कारण इथे सर्च ऑपरेशन चालू आहे म्हणाले. जसं पहलगाम वगैरे बंद आहे तसं हे पण बंद आहे. आणि आम्ही बरंच अंतर ट्रॅव्हल करून इथे पोहोचलो. आता चाललोय पुढे. आता आम्ही कन्फर्म केलंय जिथे चाललोय ते ओपन आहे. पण जर ते पण बंद असेल तर या रोहितला आणून पश्चाताप झालाय. त्याला कुठेही नेलं की आमचे प्लॅन कॅन्सल होतात लाईफमध्ये. त्यामुळे बघू आता. आपण चाललो युसमर्गकडे जे पुन्हा ग्रीन मेडोज आहेत. पण प्रत्येक ग्रीन मेडोजमधला डिफरन्स बराच आहे. आता आपल्यावर हमला होणार आहे. रोड ब्लॉक केलाय. भाई आम्ही एवढे डेंजर लोक आहे ना. आणि आम्ही अशा एरियांमध्ये फिरतोय ना भाई, खतरनाक. ऍक्च्युली एक सीन आहे म्हणजे माहित नाही खरंच आहे का. पण इथली लोक आम्हाला बघून घाबरतायत. त्याला हा रोड क्लिअर झाला, रोड क्लिअर झाला. काका येऊन सांगून गेले आम्हाला वो जरा खड्डा हो गया था ना इसके लिए. आणि हे कुठले गव्हर्नमेंट वाले वगैरे पण नाही आहेत. अशाच लोकल आहेत. JCB चाललेली वाटेत खड्डे पडलेले ते बुजवतात. मित्रांनो आम्ही लावलेला मॅप नील नाग म्हणून एक छान लेक आहे. तिकडे ट्रेकिंग पॉइंट होता. पण आम्ही आता आलोय जिकडे रस्ते बघा. त्यामुळे आता आम्हाला कळत नाहीये पुढे जायचं का. फुल खतरनाक रस्ता आहे. त्यामुळे माहित नाही आम्हाला आम्ही जाऊ शकू का. म्हणजे आज निघाल्यापासून काहीच फिरणं होत नाहीये. पण एक गोष्ट आहे, जरी ॲक्च्युअल लोकेशनला फिरणं नसेल होत तरी जे एक्सपिरियन्स मिळत आहे, जे बघायला मिळत आहे, हाच आमच्यासाठी डेस्टिनेशन आहे. अनएक्सप्लोर्ड काश्मीर. हॅशटॅग अनएक्सप्लोर्ड काश्मीर. का बघा कसे चालले आहे. काकांमध्ये दम आहे. दरीत तर दरीत घाबरत नाही काका. आता खूप फुल घाबरले. आता हा कारवाला चाललाय त्यामुळे आम्ही पण जाऊ असं दिसतंय मला.
हा काय येस, माहित बोलला तू त्याला पण काय माहित नाही. नील नाग काय. आणि फायनली आम्ही याच रोडने चाललोय जो डेंजर रोड आहे, कारण त्याच्याशिवाय ऑप्शन नाही. हे खाली जे सिटी दिसते रूपवान काहीतरी आहे या गावाचं नाव, इथे जाऊनच पुढे जायचं आहे आम्हाला. म्हणजे आम्ही इथून गुलमर्गकडे निघणार आहे, सो त्यासाठी पण आम्हाला इथेच जावं लागेल. आणि इथे कार गेल्यामुळे आम्ही टाकतोय आपला अमित, पाया पडतोय. अमित कसं गणपती वाटतंय? बाप्पा मोरया. अमितची पहिली रोड ट्रिप असल्यामुळे तो खूपच घाबरतोय. अरे हा रोड. ते एवढे डेंजर रोड आहेत की 2-3 वेळा आम्हाला रिव्हर्स घ्यावी लागते. एवढे छोटे रोड आहेत की आपली कार इतकी छोटी असून पण ती टर्न नाही होऊ शकत आहे. तुम्ही जर कार नवीन शिकले असाल तर हे करू नका, मुळात कार घेऊन इकडे येऊ नका. प्लीज हे करू नका. भाई हा बघ उतार केवढा आहे. कसं जर बोललो तुला, हा इथून turn बघ. चढवायची असती गाडी. यहाँ पे सिर्फ अमित जैसे प्रो ड्राइवर ही गाड़ी चला सकते हैं। यस यस डेफिनेटली यस. क्योंकि मतलब यहाँ पे वो लोग को टर्न लेने की जरूरत नहीं है, सीधा खाई से नीचे क्या डायरेक्ट। बघा असे प्रसंग आमच्यावर नेहमी येतात, कारण आम्ही असेच उटपटांग फिरतो. सो तुमच्यात जर हा दम असेल तर तुम्ही उटपटांग फिरत जा. आता गल्ली दाखवतो तुम्हाला केवढीशी आहे. यातून चाललो आहे, आता पुढे लोकलला विचारलं आहे. म्हणजे आम्ही असं गावातून गल्लीतून कुठूनही कसंही जातो. बघू शकता किती छोटी गल्ली आहे. म्हणजे एक कार जेमतेम चालली आहे आणि आपली 2 माणसं समोर रिसर्च करायला गेली आहेत. कारण एक क्लिअर आहे की पुढे जाऊन हा रोड मेन रस्त्याला मिळत असावा. मेन पुढे हायवे म्हणजे मेन रस्ता आहे गावातला, त्यामुळे टाकली. आता बघूया आपला बंदा आता गाईड कर हा करतो बघा. आपल्याला कसा माणूस एक गाईड करतो. ऑफ रोडिंगचा रूल आहे. ऑफ रोडिंग करताना एक लक्ष देणारा हवा आणि एक ऑफ रोडिंग करणारा हवा, ते आता आमचं फुलफिल होतं आहे. आणि इथे आता हे लोकल आहेत, यांची हेल्प घेऊन आपण लोकेशन फाइंड आउट करतोय. आम्ही घाबरत नाही. आणि फायनली इतकी ऑफ रोडिंग केल्यानंतर चांगला रस्ता लागलेला आहे. आता इथे मागे कार पार्क केली आहे आणि आमच्या मागे आहे लेक. सो चला लेट्स गो. आणि आता आलोय आपण निनमिनला, म्हणजे काश्मीरच्या निनमिनला. तुम्हाला निनमिन माहित असेल कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आपण आलोय मला माहिती नीलनाग लेकला. नीलनाग. चला आपण चालतोय आता. आणि माझ्या समोर लेक आहे. रोहित मागे, तो पण ब्लॉग बनवतोय. ॲक्च्युली तो हिंदीमध्ये ब्लॉग बनवतो, तुम्ही बघू शकता. इथे फूड ट्रक आहे. आणि मित्रांनो पक्का ऊन आलेला आहे. या उन्हात आम्ही एक्सप्लोअर करतोय काश्मीर. थंडी जरा पण नाही आहे. आपण ड्रोन उडून पहिले चेक करतो कुठे काय आहे, मग तिकडे जातो. सर्च करूया. येस, सर्च ऑपरेशन चालू आहे. त्या एरिया सर्च ऑपरेशन चालू आहे. आपण बंद करूया. आणि मग कुठे 5 जण दिसले तिथे नाही जायचं. वेगळं लोकेशन. आम्हाला माहीत नाही हे खरंच अजून एक्सप्लोर्ड आहे का, कारण इथे हॉटेल्स आणि कॅफेज वगैरे तर खूप आहेत, पण लोक नाही आहेत. मे बी जी आता घटना घडली त्यामुळे लोकांनी काश्मीरला येणं टाळल्यामुळे मे बी इथे कोणी नाही आहे. बाकी तुम्ही व्ह्यू बघा. काय करूया? हा ॲक्च्युली मी कॅमेरा घेतलाय, मला मजा येते असं बोलायचं, असं चिपकवायचं. मित्रांनो आत्ता आलोय आपण निनबिनला. अरे काय आपलं नीलनाग लेकला. किती छान आहे बघा, किती छान, किती छान. ते बघा तिथे बसले. हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत. मस्त आले आहेत इथे काश्मीर हनीमूनवर आणि इथे मजा करतायत. ही मुलगी, हा मुलगा. भाई
आता आपलं लक इतकं चांगलं नाहीये. हे ऍक्च्युली तुम्हाला दिसतं ते सगळे कमळ आहेत. बेसिकली इथे कमळ आहेत जे आता काही आले नाहीयेत. आणि हे छान आहे, मस्त, एकदम मस्त, मजा आली. हा बघा कसा मस्त घर आहे इथे, छान. आणि इथे कचरा कुंडी पण आहे, प्रॉपर व्यवस्था आहे. आणि व्ह्यू तर किती छान आहे. हा मस्त घर, जस्ट लाईक अ वाव. व्हिडिओत कळतंय की नाही मला माहीत नाही, पण खरंच खूप छान आहे. मस्त वॉकला आहे. संध्याकाळी आलो असतो तर खूप छान फील आला असता. मजा येते, मजा. आमचं प्लॅनिंग एकच आहे, या लेकला सर्कल मारायचा आणि तिकडे आपली कार आहे तिथे रिटर्न जायचं. सो आता सर्कल मारू. हे बघा व्ह्यू बघा. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कसे फिरतात. हनीमूनला आले आहेत काश्मीरला. मित्रांनो आम्ही म्हटलं सर्कल घेऊया, पण काय संपत नाही आहे, अजून पुढे चाललंय. पण आम्ही जाणार नाही, आम्ही अशी आहोत. आला नाही आता आला सर्कल. हा सर्कल तर आला, पण हा जो गार्डन आहे किंवा जो लेक आहे अजून पुढे चाललाय. आणि इतकं काय आम्ही जात नाही. मस्त ब्रिज आहे तिथे छोटूसा, आणि हा ब्रिज पण मस्त आहे. हे बघा आम्ही म्हणतो अनडिस्कवर्ड, हिडन, हे तसंच आहे. कोणच नाहीये इकडे आमच्याशिवाय. तुम्हाला दिसतंय का कोणी इथे आहे का? कोणीच नाहीये आमच्याशिवाय, कोणीही नाही. आम्हाला अशा ठिकाणं आवडतात. हे बघा किती छान आहे. आणि इथे पण बघा किती छान आहे. सर्वच मस्त, फुल मजा. तुम्हाला पण या लोकेशनला यायचं असेल तर मला इंस्टाग्रामवर DM करा. लोकेशनची लिंक मी तुम्हाला नक्की देईन. इथे छान नेचर ट्रेल पण आहे मागून. हे जे माझ्या वरती दिसतंय इथून छान वॉक करत तिकडून जायला पण आहे. 1-2 लोक वरून फिरून येत होती आणि तिकडे जाऊ शकतो. सो नेचर ट्रेल पण आहे, पण आम्ही नाही करणार कारण इतका वेळ नाही आहे. बट तुम्ही आले तर तुम्ही इथे छान तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. हे बघा इथे हे मच्छी पकडत होते, बघायला आलो आम्ही. हे बघा याच्या आधी पकडल्यात, साधारण लावला यांनी लावत आहे. हे बघा इथे मस्त छान बसायला बनवलं आहे. आणि आता रोहित आपला फोटो घेणार आहे, म्हणजे माझा फोटो घेणार आहे. खूप छान आहे, मस्त. अभी जैसा गिरूंगा मैं वो देखो आप. पूरा मेरे नाम. इसको भगाओगे क्या थोड़ा? ओ भाई दिलावर इथं बसा का कुर्सी पर. मित्रांनो आता सोडलाय मला. खिचू की छोड़ दू? लगाम दूध छोडू ना. याला नुसता मारतायत, माहित नाही का? ठीक है चलो मारो मत उसको, जाने दो. चलेगा तो भी चलेगा. आप खुश होना चाहिए ना. भाई आता त्यांनी सोडलाय, एकटाच चाललोय मी. ॲक्च्युली हा जो लेक आहे इथून 1 तासाचा ट्रेक आहे युसमर्गला, जिथे आम्ही गेलेलो पण जाऊ नाही शकलो. नीलनाग ट्रेक नाव है त्याचा. आणि तुम्हाला घोड़ा हवा असेल कॉन्टैक्ट करू शकता. आपका नंबर बताइए सर. मेरा नाम तनवीर है, मैं नीलनाग रहता हूँ, यूसमर्ग घोड़ा चलाता हूँ, यहाँ नीलनाग भी चलाता हूँ. मेरा नंबर अगर किसी वहाँ से ट्रैक मैं कराता हूँ यहाँ नीलनाग से यूसमर्ग, तो नंबर लिखो 9103969513. तर तुम्ही आले तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आता फुल मजा केली आम्ही यांच्या घोड्यावर. आणि आता ऑफ सीझन आहे त्यामुळे खूपच कमी पैसे घेतलेले यांनी. आणि ॲक्च्युली मला असं घोडा पळवलेला वगैरे आवडतो, कारण आपल्याला जनरली मिळत नाही आणि क्राऊड असतो नेहमी आणि पैसे पण खूप असतात, 500-600 वगैरे आपल्याकडे सांगतात. सो हे बेटर आहे. त्याच्यामुळे इथे मजा आली. 100 रुपयात फुल मजा. आमच्याकडून 100 रुपये पर पर्सन घेतले, बट आम्ही 100 एक्स्ट्रा दिले. बघा मित्रांनो, आता हा जो घोडेवाला होता, सो बेसिकली यांच्याकडे 300 घोडे होते आणि आता सगळ्यांना बिझनेस यांचा ठप्प झाला आहे. बरोबर. आता मला आहे ना बऱ्याच लोकांच्या कॉमेंट्स वगैरे येतात, अरे काश्मीरला काय जातो, त्या लोकांना काय पैसा देता, तिकडे का फिरता वगैरे. प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही म्हणताय ना, आपण म्हणतोय ना, जर काश्मीर आपलं आहे तर भाई तुम्ही या इथे, तुम्ही आले पाहिजे.
ज्यांच्याकडे ज्यांना पॉसिबल आहे तुम्ही इथे जागा वगैरे घ्या, बिझनेस खोला. आता पॉसिबल आहे ना आपल्याला. आपली जागा म्हणताय तर परत तुम्ही ती परत तुम्ही ती आपल्यासाठी कॅप्चर म्हणजे काय म्हणणार, खुली करा. येऊन स्वतः तुम्ही त्याच्यावर हे करा ना. असं कसं म्हणता, आपली जागा आहे म्हणता आणि तुम्ही आपल्या जागेला तुम्ही सोडून दिलं तर मग आपली राहणारच नाही ना. आपण येणं खूप गरजेचं आहे. हे एक्सप्लोअर करणं, हे ट्रॅव्हल करणं. नुसतं ट्रॅव्हल पुरतं नाही, तुम्ही बिझनेस इथे करू शकता. काही इथे आता आपली मॅगी आली आहे आणि इथे आवरे मॅगी चोरली. मॅगी चोर. मैगी आ चुकी है भाई, मैगी भाई हाँ भाई उसका तो चालू हो गया और ये बंदा चालू हो गया मैगी खाना. देखो ऐसा लंबा चाहिए, ऐसा लंबा. भाई मस्त आहे. खाऊन नाही बघितलं, खाऊन सांगतो. चला आता इथे आपलं जेवण झालंय. बिर्याणी फालतू होती एकदम. मग थोडं लेग पीस वगैरे खाल्ला, त्याच्यातला दही खूप खाल्लं आणि आता आपण निघालोय गुलमर्गकडे. इथून 2 तासाचा रस्ता आहे गुलमर्ग. बघूया आता रस्ता कसा लागतोय, कारण आम्ही आतून जाणार आहे. आत्ता आपण आलोय गुलमर्गच्या सनशाईन पीक व्ह्यू पॉईंटला. इथे कार पार्क केली आहे आणि जाऊया. फॉरेस्ट व्ह्यू पॉईंट, झिग मोड गुलमर्ग. अल्टिट्यूड 2609 मीटर्स. आता पूर्ण वेदर क्लिअर आहे, संपूर्ण दिसतंय संपूर्ण. आपला आम्या घेतो इथे व्ह्यूची मजा आणि छान असा गारवा चालू झाला इथून. मित्रांनो एक खुश खबर आहे, अमितची इकडे फुल वट असल्यामुळे आम्हाला फ्री मध्ये स्टे मिळणार आहे. काय म्हणतो रोहित, फुकट राहायला मिळाल्यावर कसा मजा येते ना भाई. जमलं तर आपण हा फुकट राहू. म्हणजे फुकट आम्ही राहणार होतो 1 दिवस, फुकट राहायला मिळतंय म्हणून 2 दिवस फुकट. तिथे प्रकट 12,500 फुटावर सुद्धा आम्याची वट आहे. मी डिस्क्रिप्शन मध्ये याचा कॉन्टॅक्ट नंबर देईन. रोटेरियन. हा. मित्रांनो आता आपण फायनली गुलमर्गला पोहोचलोय. चिन्या फर्स्ट टाइम आला गुलमर्ग. कसं वाटलं तुला? जबरदस्त. मित्रांनो ऍक्च्युअली माझी जी मुलगी आहे रित्वी, तुम्हाला माहीत असेल, माहीत नसेल तर आधीचे व्हिडिओज बघा तुम्हाला कळेलच. ती 1.5 वर्षाची असताना गुलमर्गला आलेलो आणि तेव्हा डिसेंबर की जानेवारीचा टाईम होता. खतरनाक बर्फ होतं तेव्हा, खतरनाक. मी फोटोज दाखवेन तुम्हाला, तेव्हाचे व्हिडिओज असेल तर ते दाखवेन. जो फील असतो इथे जे असतं भाई अल्टिमेट. पण तो एक वेगळा फील आहे, हा एक वेगळा फील आहे. त्यामुळे तुम्ही काश्मीर 2 टाईम करा. एक पूर्ण विंटरमध्ये, एक्स्ट्रीम विंटरमध्ये आणि एक नॉर्मल वेळ जेव्हा सगळं क्लिअर असतं तेव्हाच तर व्ह्यूज तुम्हाला दिसतात. कारण विंटरमध्ये तुम्हाला व्ह्यूज नाही दिसत, पण जो बर्फाच्छादित हा एरिया असतो बाई तो अल्टिमेट असतो. आणि
आता चाललो आहे आम्ही हॉटेल मामा पॅलेसमध्ये. आपल्या अमितच्या मेहरबानीमुळे किंवा वटमुळे फ्रीमध्ये आपल्याला, ॲक्च्युली फ्रीची मजा जरा वेगळीच असते, त्यामुळे आता चाललो आहे. आणि हा बघा हिंदी ब्लॉगर आपला, आणि छान आहे, मस्त आहे हे ठिकाण. लय पैसे, पक्के पैसे वाचलेत, फुल खुश. आणि ही आपली आजची रूम आहे आणि इथे आहे वॉशरूम. मित्रांनो, आता आपण इथे छान एडिट करतोय. आपण काश्मीरच्या गुलमर्गमध्ये बसलोय. मिनी व्लॉग तुम्हाला उद्या बघायला मिळेल, म्हणजे तुमच्यासाठी आता ते पास झालं. सो इथे मिनी व्लॉग एडिट होतोय. छान मागे, छान बाहेर व्ह्यू आहे, मजा चालू आहे आपली. इथे छान चहाची चुस्की घेऊन आपण काम करूया. वर्क फ्रॉम गुलमर्ग.